रागद्वेष मत्सराच्या विरहित पलीकडचं त्या ठिकाणी असतं. आणि मग बाबांनी ठरवलं की आता बाबा बाबांचं मुसळखेडाला येणं झालं, समाधी तिथे त्या ठिकाणी बाबांची ठरवली, परंतु आपण बाबांच्याच समोर, यशवंत बाबाच्याच समोर त्या ठिकाणी राहावं. म्हणून बाबांनी गावातून 2 पोते घेऊन त्या ठिकाणी इकडे पलीकडे नदीच्या पलीकडे हनुमानजीचं मंदिर आहे, त्या हनुमानजीच्या मंदिराच्या तिथे फार काळ त्या ठिकाणी हनुमानजीच्याच त्या छोट्याशा मंदिरामध्ये 2 चिचीचं त्या ठिकाणी मिळालं. तिथे बाबांचं राहणं झालं. तिथेच बाबांनी फार काळ तपश्चर्या, साधना आणि सिद्धता त्या ठिकाणी प्राप्त केली. त्या काळामध्ये 2 वैरत्व असणारे पशुसुद्धा एकत्र त्यांच्या जवळ नांदायचे. त्या काळामध्ये अनेक म्हणजे भाविकांना अनेक प्रकारचे साक्षात्कार योगीराज बाबांचे घडलेले आहेत. स्वतः म्हणजे प्राण्यांचा जो त्या ठिकाणी राजा असतो, वाघ म्हणा, सिंह म्हणा, त्या ठिकाणी हजेरी देण्यासाठी, भेट घेण्यासाठी बाबांना त्या ठिकाणी यायचा. तो दररोज यायचा, नतमस्तक होऊन जायचा. इथपर्यंतची सिद्धता योगीराज बाबांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी प्राप्त झाली. आणि नंतर मग यशवंत बाबांचा समाधीचा काळ आला आणि यशवंत बाबांना मांडी त्या काळामध्ये योगीराज बाबांनीच त्या ठिकाणी दिली. आता दुर्दैवानं यशवंत महाराजांच्या त्या पोथीमध्ये हा प्रसंग, तो बाबांच्या चरित्राचा एक अध्यायच लिहिलेला, तो गाळ झालेला आहे. आता त्याला काय म्हणायचं ते, परंतु स्वतः बाबा आम्हाला ते बसून चरित्र सांगतात आजही, की आम्ही 1.5 दिवसपर्यंत त्या ठिकाणी, गणेश चतुर्थीचा तो दिवस होता, गणपती महाराज बसण्याची ती, आणि स्वतः मग गणपती बसवूनच त्या ठिकाणी मग बाबांची समाधी त्या ठिकाणी दिली. स्वतः योगीराज बाबांच्या हस्ते यशवंत बाबांची समाधी झाली. आणि नंतर मग तिथलं जे सुरुवातीचं बांधकाम निर्माण होतं ते सगळं योगीराज बाबांनी त्यांच्या भक्तांकडून त्या ठिकाणी काही धन आणून ते त्या ठिकाणी पूर्ण केलं. पण काही काळानंतर तिथून सुद्धा बाबा निघाले आणि आपल्या हनुमानजीच्या जवळच तिथे राहायचे. तिथून परत नंतर मग तेही ठिकाण त्यांनी सोडलं, तिथे झोपडी करून राहायचे. ते नंतर हे ठिकाण त्यांनी त्या ठिकाणी घेतलं. त्यावेळेला इथे आज जे फार मनमोहकता, सुंदरता, रम्यता, दिव्यता, तेजस्विता, त्या सगळ्या गोष्टी दिसतात, त्याकरता अथक परिश्रम बाबांनी या ठिकाणी केले. एका हाताने खुरपं, विळा घेऊन त्या ठिकाणी सगळं त्या ठिकाणी स्वच्छता, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या युक्तीप्रमाणे ते झाडं झुडपं सगळे त्या ठिकाणी बाबांनीच तयारी लावलेले आहेत. आणि मग 2000 साली पंढरीनाथ परमात्म्याचं पाचारण इथे या ठिकाणी केलं आणि 2000 साली पांडुरंगाची स्थापना, मूर्ती स्थापना या ठिकाणी झाली. तदनंतर तेव्हापासून अखंड हरिनाम सप्ताह या आश्रमामध्ये 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, रामनवमी, हनुमान जयंती, कृष्णाष्टमी, बाबांचा जन्मोत्सव, श्रीमद भागवत सप्ताह, पांडुरंगाचा वर्धापन दिन म्हणून भागवत सप्ताह, मार्गशीर्ष वद्य द्वादशी